श्रीराम सहकारी साखर कारखाना हा पूर्णपणे बंद झाल्यावरती तो चालत नाही, त्यावेळेला तो त्या ठिकाणी कुठली निवडणूक न होता त्या ठिकाणी ताब्यात आला आणि चेअरमन झालो. म्हणजे कारखाना बंद होता, हा कारखाना चालतच नाही आणि त्यावेळेला कैलासवासी हनुमंतराव पवार नव्हते. हा बंद अवस्थेत असलेला कारखाना हा ताब्यात घेतला. त्या ठिकाणी रामराजांच्या प्रयत्नातून त्यावेळेला त्या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांचं त्या ठिकाणी सहकार्य लाभलं आणि या सर्वांच्या माध्यमातून हा कारखाना आज सुस्थितीत पूर्णपणे निष्कर्षित त्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसत आहे. आपण मदतीला त्या ठिकाणी जवारची सुद्धा मदत घेतली आणि या सगळ्याच्या माध्यमातून तो बाहेर काढला. उद्देश एकच होता की ह्या भागातील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्यांच्या ऊसाला योग्य दर मिळावा, कामगारांना वेळेवरती पगार मिळावा आणि सहकारी तत्वावर असलेली ही संस्था सहकारीच राहावी.